शनिवारी सकाळी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर क्रांती शिवाराजवळ भीषण अपघात झालाय. MS-05 FG 7776 या क्रमांकाची क्रेटा कार प्रचंड वेगाने नागपूरकडून पुढे जात होती. त्याचवेळी मंदा दिलीप उपासे व 49 वर्षीय आणि 41 वर्षीय प्रमिला राजेंद्र शेंद्रे दोन्ही रहिवासी कांद्री माईंड शेतकामासाठी खालच्या बाजूने पायी जात होते. अचानक आलेल्या भरधाव कारने महिलांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही महिला हवेत उडाल्या आणि जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घाबरलेल्या कार चालकाने वाहन खुमारी टोल प्लाझा परिसरात सोडून दिले आणि पसार झाला. मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी चालकाला अटक केली आहे आणि या भीषण घटनेनंतर परिसरात नागरिक संतप्त झालेत. नागरिकांनी महामार्गावरील एका बाजूचा मार्ग अडवून तीव्र आंदोलन केलेत. जवळपास 1.5 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. काही आंदोलकांनी टोल प्लाझामध्ये उभी असलेली अपघातग्रस्त कार पेटवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही जागरूक नागरिकांनी वेळेतच आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली. नागरिकांनी या अपघाताला परिसरातील पेट्रोल पंप व्यवस्थापनालाही जबाबदार धरत पोलिसांनी टोल व्यवस्थापनाला जागेवरच पाचारण केलेत. उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस निरीक्षक आणि नागरिकांशी चर्चा करून परिस्थितीही शांत केली. नागरिकांनी महामार्गावरील स्ट्रीट लाईट लावण्याची तातडीने व्यवस्था, सर्व्हिस रोडचे काम त्वरित सुरू करणे, वादग्रस्त पेट्रोल पंप मालकावर कारवाई, रस्त्यावर अनधिकृतपणे तोडलेले डिवायडर पुनर्स्थापित करणे अशा मुख्य मागण्या केल्या आहेत. दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. रामटेक पोलीस याबाबत पुढील तपास करीत आहेत.